नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन MD बायोलॉजी मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। तर आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा चॅप्टर चालू केला होता। त्यामध्ये आपण किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन स्टडी केलेला आहे। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत किंगडम मोनेरा। पहा मग हे किंगडम मोनेरा आपण कशा पद्धतीने स्टडी करणार आहोत। तर सगळ्यात सुरुवातीला आपण पाहणार आहोत की याचं हॅबिटॅट कशा प्रकारे आहे, म्हणजे हे मोनेरा कोट्या किंगडम मोनेरा मधले ॲनिमल बॅक्टेरिया जे आहेत त्या कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सापडू शकतात, पहिला पॉइंट डिस्कस करणार। त्यानंतर आपण याचं स्ट्रक्चर डिटेल मध्ये पाहणार आहोत। थर्ड पॉइंट आहे आपला रेस्पिरेशन, फोर्थ आहे आपला रिप्रोडक्शन। असे 4 पॉइंट मध्ये आपण हा किंगडम मोनेरा काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण चालू करूया आपलं आजचं लेक्चर। पहा किंगडम मोनेरा यामध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला काय स्टडी करणार आहोत, तर हॅबिटॅट। आता हॅबिटॅट म्हणजे काय रे, ते जे काही कोणत्या ठिकाणी सापडतात तर आपण काय म्हणतो, हॅबिटॅट। पहिला पॉइंट आपण काय स्टडी करणार आहोत, तर हॅबिटॅट। मग आपल्याला किंगडम मोनेरा मधील जे काही बॅक्टेरिया आहेत त्या कोणत्या कोणत्या ठिकाणी सापडतील, तर या आपल्याला सापडतील एअर मध्ये, सॉइल मध्ये आणि वॉटर मध्ये। एअर, सॉइल अँड वॉटर कुठे कुठे सापडतील आपल्याला, हे एअर, सॉइल अँड वॉटर। एअर, सॉइल आणि काय, वॉटर। हवेत सापडतात, पाण्यात सापडतात आणि जमिनीवर सुद्धा सापडतात। म्हणून याला आपण एक शब्द दिलाय, कोणता, कॉस्मोपॉलिटन इन नेचर। काय म्हणतो आपण, कॉस्मोपॉलिटन। म्हणजे त्याचा अर्थ काय रे, कॉस्मोपॉलिटन म्हणजे ते काय, सगळीकडे सापडतात। या शब्दाचा अर्थ होतो सगळीकडे सापडतील नेचर मध्ये। कॉस्मोपॉलिटन इन नेचर म्हणजे काय, सगळ्या ठिकाणी सापडतील, हवेमध्ये, पाण्यामध्ये आणि जमिनीमध्ये। आता पहा अजून कोणत्या ठिकाणी ते सापडू शकतात रे, अनयुजुअल हॅबिटॅट म्हणतो आपण, अनयुजुअल हॅबिटॅट। आता अनयुजुअल हॅबिटॅट म्हणजे काय, आपल्या एनसीईआरटी मध्ये लिहिले बघा, अनयुजुअल हॅबिटॅट याचा अर्थ होतो अनफेवरेबल कंडिशन। अनफेवरेबल कंडिशन म्हणजे ज्या ठिकाणी दुसरा एखादा ऑर्गॅनिझम आपल्याला सापडणार नाही, परंतु त्या ठिकाणी आपल्याला बॅक्टेरिया नक्कीच काय होतील रे, सापडतील। म्हणजे आपण म्हणलं कोणत्या कोणत्या ठिकाणी अनफेवरेबल कंडिशन मध्ये आपल्याला सापडू शकतात, ते बघा, हॉट स्प्रिंग, हॉट स्प्रिंग, त्यानंतर डेझर्ट, डीप ओशियन, समुद्राच्या खोलवर, या त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बॅक्टेरिया सापडतात, डीप ओशियन। किंवा आपण काय म्हणूया, स्नो, ज्या ठिकाणी पूर्णतः बर्फ आहे त्या ठिकाणी पण काय होतील रे, आपल्याला बॅक्टेरिया सापडतील। नंतर गट मध्ये, आणि लास्ट काय, लो पीएच, लो पीएच। पहा हॉट स्प्रिंग मध्ये सुद्धा सापडतील, डेझर्ट मध्ये सुद्धा सापडतील, त्यानंतर डीप ओशियन, स्नो असेल, गट असेल आणि लो पीएच, या अनयुजुअल हॅबिटॅट मध्ये सुद्धा आपल्याला बॅक्टेरिया काय होतात रे, सापडतात। ठीक आहे, मग पहा नेक्स्ट पॉइंट पहा की आपण म्हणतो ऑन द बेसिस ऑफ शेप, शेपच्या आधारे आपण काय केलेलं आहे, तर बॅक्टेरियाला 4 ग्रुप मध्ये काय केले, डिवाइड केले। किती ग्रुप मध्ये, 4 ग्रुप मध्ये। आपण काय म्हणणार, ऑन द बेसिस ऑफ शेप, ऑन द बेसिस ऑफ शेप, ऑन द बेसिस ऑफ शेप, बॅक्टेरिया is divided into 4 ग्रुप। 4 ग्रुप मध्ये आपण काय केले रे, बॅक्टेरियाला डिवाइड केले। कशाच्या आधारे, त्यांच्या शेपच्या आधारे, म्हणजेच काय, त्यांच्या आकाराच्या आधारे।
पहिला पहा, आपण काय म्हणतो, स्पेरिकल आहे बघा, रॉड शेप आहे. मग पहिला कोणता आपण म्हणणार, स्पेरिकल. मग स्पेरिकल मध्ये पहिला आपण कोणता पाहूया, स्पेरिकल. मग स्पेरिकल मध्ये कोणती बॅक्टेरिया येते, तर कॉकस. प्लुरल फॉर्म आहे, सॉरी सिंग्युलर फॉर्म, आणि प्लुरल फॉर्म काय, कॉक आहे. मग स्पेरिकल कोणती बॅक्टेरिया आहे, कॉकस. ओके, कोणती आहे, कॉकस. आता पहा एक्झाम्पल काय आहे, डिप्लोकॉकस. डिप्लोकॉकस. त्यानंतर आपण काय म्हणणार, खूप सारे चेन असेल, आपण म्हणतो स्ट्रेप्टोकॉकस. काय, स्ट्रेप्टोकॉकस. स्ट्रेप्टोकॉकस. ठीक आहे. त्यानंतर कॉमा शेप. कोणता शेप, कॉमा शेप. तर कॉमा शेप बॅक्टेरिया कोणती रे, आपण म्हणतो व्हिब्रिओ. हा व्हिब्रिओ काय रे, प्लुरल फॉर्म आहे. आणि व्हिब्रियम हा काय आहे, सिंग्युलर फॉर्म. कोणता फॉर्म आहे, सिंग्युलर फॉर्म. त्यानंतर जी काही रॉड शेप बॅक्टेरिया आपल्याला पाहायला भेटते ती कोणती आहे, बेसिलस. थर्ड नंबर कोणती आहे, रॉड शेप. रॉड शेप ती कोणती आहे, बेसिलस. कोणती आहे, बेसिलस. आणि काय, स्पेरिकल झाली, कॉमा शेप झाली, रॉड शेप झाली, आणि काय स्पायरल शेप. त्याला आपण काय म्हणतो, स्पायरुलियम. काय म्हणणार, स्पायरिलियम. स्पायरल शेप. स्पायरल शेप कोणती आहे, स्पायरुलियम. स्पायरुलियम कशी आहे, स्पायरल शेप बॅक्टेरिया. ठीक आहे. तर पहा किती काय, ऑन द बेसिस ऑफ शेप. शेपच्या आधारे आपण काय केले, बॅक्टेरियाला 4 ग्रुप मध्ये काय केले रे, क्लासिफाय केलेलं आहे. पहिला कोणता आहे, स्पेरिकल. नंतर कोणता आहे, कॉमा शेप. तिसरा कोणता आहे, रॉड शेप. नंतर कोणता आहे, स्पायरल शेप. कोणता आहे, स्पायरल शेप. तर पहा, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. हे काय, बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर आहे. आता हा जो काही आउटर लेअर आहे या बॅक्टेरियाचा, याला आपण काय म्हणतो, ग्लायकोकॅलिक्स म्हणणार. काय म्हणणार, ग्लायकोकॅलिक्स. त्यानंतर हा जो काही लेअर आहे याला आपण काय म्हणतो, सेल वॉल म्हणतो. काय म्हणतो, सेल वॉल. आणि आतला जो काही लेअर आहे याला आपण काय म्हणणार, प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय म्हणणार, प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि या तिघांना मिळून आपण काय म्हणतो रे, सेल एनव्हलप म्हणतो. काय म्हणतो, सेल एनव्हलप. काय म्हणणार, सेल एनव्हलप. हे काय आहे, हा आहे फ्लॅजेला. हा काय आहे, फ्लॅजेला आहे. कुणाचा, बॅक्टेरिया मधला. या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, पिलाय म्हणतो. याला आपण काय म्हणतो, फिम्ब्री. हे काय आहे, फिम्ब्री आहे. ठीक आहे. हे जे काही राउंडेड स्ट्रक्चर तुम्हाला आहे, आपण काय म्हणतो, याला प्लाझमिड. एक्स्ट्रा क्रोमोझोमल सर्क्युलर डीएनए प्रेझेंट इन बॅक्टेरिया, काय, प्लाझमिड. हे काय आहे, हे आहे रायबोझोम. काय आहे, रायबोझोम. याला आपण काय म्हणतो, क्रोमॅटोफोर. काय म्हणणार, क्रोमॅटोफोर. हे काय आहेत रे, हे आहे मेसोसोम. मेसोसोम. प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये काय झालेले, इनफोल्डिंग किंवा एक्सटेन्शन झालेले. मग इनफोल्डिंग और एक्सटेन्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड मेसोसोम. आणि या स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार, न्यूक्लिओइड म्हणणार. काय म्हणणार, न्यूक्लिओइड. ठीक आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरियल सेल. जे काही आउटर लेअर आहे बॅक्टेरियाचा तो कोणता आहे, ग्लायकोकॅलिक्स. नंतर कोणता आहे, सेल वॉल. नंतर कोण आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. तिघांना मिळून आपण काय म्हणतो रे, सेल एनव्हलप म्हणतो. काय म्हणतो,
सेल एनोलप. आता आपल्याला या बॅक्टेरियाचं काय करायचंय, डिटेल स्ट्रक्चर म्हणजे प्रत्येक एकेकाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, माहिती बघायची आहे. ग्लायकोकॅलिक्स म्हणजे काय, सेल वॉल मध्ये काय आहे, सेल वॉल कशाने बनलेला आहे, फ्लॅजेला मध्ये कशाने बनला आहे, फ्लॅजेला कसा आहे, ठीक आहे. या सर्व गोष्टी आपण एक एक या मध्ये पुढे आपण डिस्कस करणार आहोत. तर चला, तर पहिला आपण काय म्हणूया, सेल एनोलप जे आहे, काय म्हणलं आपण, सेल एनोलप. आता हे सेल एनोलप कशाने बनलं रे, हे सेल एनोलप कशाने बनलं, एक म्हणतो आपण ग्लायकोकॅलिक्स न बनलंय. कशाने बनलंय, ग्लायकोकॅलिक्स. सेकंड म्हणतो आपण कशाने बनलंय, सेल वॉल. सेकंड काय मध्ये सेल वॉल. आणि थर्ड नंबर काय आहे, प्लाझ्मा मेमरी. काय आहे, प्लाझ्मा मेमरी. मग ग्लायकोकॅलिक्स कशाने बनलेला आहे, हे बनलेलं आहे कार्बोहायड्रेटनं. सेल वॉल कशाने बनलेले आहे, हे पण बनलेले आहे कार्बोहायड्रेटनं. आणि हे प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाने बनलेलं आहे, हे बनलेलं आहे लिपिडनं. मग याला आपण काय म्हणतो, सेल एनोलप. मग हे जे काही तिन्ही लेयर्स आहेत, हे तिन्ही लेयर कसे तर स्ट्रक्चरली डिफरंट आहेत आणि केमिकली पण कसे आहेत बघा, फंक्शनली पण कसे आहेत डिफरंट आहेत. मग आपण काय म्हणणार, दिस ऑल थ्री लेयर आर स्ट्रक्चरली डिफरंट आणि केमिकली सुद्धा पण कसे आहेत डिफरंट. म्हणजे केमिकली and structurally different and have different function. आपण काय म्हणूया, all three layers, all three layers, ठीक आहे, केमिकली डिफरंट. कशा आहेत, केमिकली, all three layers are chemically different and फंक्शन पण कसं यांचं डिफरंट आहे. फंक्शन पण कसं आहे यांचं डिफरंट आहे. त्यानंतर आपण काय म्हणणार, वर्क ॲज सिंगल प्रोटेक्टिव्ह लेअर. तिघं पण काय करतील रे, एक प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून काय करतील रे, काम करतील. मग आपण काय म्हणतो, वर्क ॲज सिंगल प्रोटेक्टिव्ह लेअर. आणि ते कसे आहेत, दे आर टाइटली पॅक. काय म्हणा आपण त्यांना, टाइटली एकमेकांजवळ काय प्लेस आहे, अँड दे आर टाइटली प्लेस, अँड दे आर टाइटली प्लेस. ओके. तपा, हा जो काही ग्लायकोकॅलिक्स आहे, आपण एक एक स्ट्रक्चर डिस्कस करूया डिटेल मध्ये. पहिला मग या सेल एनोलप मध्ये काय आहे, तर ग्लायकोकॅलिक्स. काय आहे, ग्लायकोकॅलिक्स. आता हे ग्लायकोकॅलिक्स काय आहे रे, ग्लायकोकॅलिक्स इज केमिकली मॉडिफाईड कार्बोहायड्रेट आहे. काय आहे, केमिकली मॉडिफाईड कार्बोहायड्रेट. आपण काय म्हणणार मग, केमिकली मॉडिफाईड कार्बोहायड्रेट. केमिकली मॉडिफाईड कार्बोहायड्रेट. जर आपण कंपोजिशन पाहिलं तर वेगवेगळ्या बॅक्टेरियामध्ये याचं कंपोजिशन कसं आहे, वेगवेगळं आहे. मग डिफर इन कंपोजिशन अमंग डिफरंट बॅक्टेरिया आपण म्हणणार. म्हणजे जशी बॅक्टेरिया तसं ग्लायकोकॅलिक्स जे आहे, ग्लायकोलेक्सचं काय असणार आहे, ग्लायकोलेक्सचं कंपोजिशन कसं असणार आहे, वेगवेगळं. बॅक्टेरिया वेगळी, त्याचं कंपोजिशन कसं वेगवेगळं. कोणाचं, ग्लायकोलेक्सचं. स्टॉप कर एक मिनिट, स्टॉप कर. आपण काय म्हणणार, हा जो काही ग्लायकोकॅलिक्स आहे कसा आहे, डिफर इन कंपोजिशन. कसा आहे, डिफर इन कंपोजिशन अमंग डिफरंट बॅक्टेरिया. अमंग डिफरंट बॅक्टेरिया. जशी वेगवेगळी बॅक्टेरिया तसं या ग्लायकोकॅलिक्सचं कंपोजिशन पण कसं आहे, वेगवेगळं आहे अमंग डिफरंट बॅक्टेरिया. आता हा ग्लायकोकॅलिक्स नेमका कसा असू शकतो रे, इट कुड बी कशा प्रकारे असणार आहे, दोन प्रकारे. एक बघा, एकाला आपण काय म्हणणार, स्लाइम लेअर. काय म्हणणार, स्लाइम. आणि एक कसा आहे, कॅप्सूल. स्लाइम लेअर कसा नेमकं पहा,
आतला प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि या ठिकाणी हे जो वरचा लेअर काढत आहे असा आपण काय म्हणणार मग हा स्लाइम लेअर कसा असणार आहे तो लूज अँड थिन कसा आहे लूज अँड थिन त्यानंतर हा काय करेल रे हेल्प्स इन अटॅचमेंट काय करणार आहे कोणत्या पण ऑब्जेक्टला अटॅचमेंट होण्यासाठी काय करेल हा स्लाइम लेअर मदत करेल आपण काय म्हणणार हेल्प्स इन अटॅचमेंट नेक्स्ट हा काय करेल पहा प्रिव्हेंट फ्रॉम डेसिकेशन प्रिव्हेंट फ्रॉम डेसिकेशन आता डेसिकेशन म्हणजे नेमकं काय तर डेसिकेशन या शब्दाचा अर्थ होतो सुकणे आता याने काय म्हणले प्रिव्हेंट फ्रॉम डेसिकेशन म्हणजे काय ते बॅक्टेरियाचा जो काही वरचा आउटर लेअर आहे तो सुकून देईल का हा नाही देणार हमेशा कसा ठेवणार आहे थोडासा स्लिमी चिपचिपा ठेवणार आहे आता कॅप्सूल कसा असेल रे यामध्ये जो काही आउटर लेअर आहे हा आउटर लेअर कसा असेल रे थिक अँड टफ कसा असणार आहे आउटर लेअर थिक आणि कसा असणार आहे टफ कसा आहे थिक अँड टफ नेक्स्ट पॉइंट आपण काय म्हणतो हा प्रोटेक्ट करेल कुणापासून रे होस्ट पासून प्रोटेक्ट फ्रॉम होस्ट होस्ट पासून हा काय करेल रे बॅक्टेरियाला काय करणार आहे प्रोटेक्ट करणार आहे आणि त्याचबरोबर काय करेल बघा इन्फेक्शन करण्यासाठी जी काही ॲबिलिटी आहे ती कुणामुळे येते बिकॉज ऑफ कॅप्सूल आपण काय म्हणणार गिव्ह ॲबिलिटी टू बॅक्टेरिया गिव्ह ॲबिलिटी टू बॅक्टेरिया कॉज इन्फेक्शन टू कॉज इन्फेक्शन इन्फेक्शन होण्याची जी काही ॲबिलिटी आहे बॅक्टेरियाची ती कुणामुळे येणार आहे बिकॉज ऑफ कॅप्सूल कुणामुळे येणार आहे तर कॅप्सूल मध्ये मुळे येणार आहे ते समजलं का सर्वांना ग्लायको कॅलिक्स आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहूया तो म्हणजे आहे सेल वॉल सेल वॉल म्हणजे काही सेल वॉल आहे बॅक्टेरियाची ती कशाने बनलेली आहे रे इट इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकेन कशाने बनलेली आहे पेप्टिडोग्लायकेन काय बनलेली बॅक्टेरियाची सेल वॉल मग आपण काय म्हणणार कंपोज ऑफ पेप्टिडोग्लायकेन कंपोज ऑफ पेप्टिडोग्लायकेन मग या सेल वॉलचा रोल काय याचं फंक्शन काय हे काय करणार आहे प्रोटेक्शन पहिलं काम याचं प्रोटेक्शन करायचं त्यानंतर प्रिव्हेंट फ्रॉम बस्टिंग प्रिव्हेंट फ्रॉम बस्ट बॅक्टेरिया बस्टिंग म्हणजे काय फुटणार आहे का नाही त्यापासून काय होईल प्रिव्हेंट करेल नंतर काय करणार आहे प्रोटेक्शनचं काम करणार आहे आणि सेल वॉल कसं स्ट्रक्चर आहे रिजिड स्ट्रक्चर कसं स्ट्रक्चर आहे रिजिड स्ट्रक्चर रिजिड स्ट्रक्चर बॅक्टेरियल जो काही सेल वॉल आहे काय म्हणलं आपण जो काही बॅक्टेरियल सेल वॉल आहे त्याच्यामध्ये काय आहे रे एक पॉलिमर आहे कशाचं लॉंग पॉलिमर ऑफ नॅग अँड नॅम बॅक्टेरियल सेल वॉल आपण काय म्हणणार बॅक्टेरियाची काही सेल वॉल आहे ते कशाने बनलेलं आहे ते एक लॉंग पॉलिमर ऑफ नॅग अँड नॅम ठीक आहे मग आपण काय म्हणणार बॅक्टेरियल सेल वॉल हाव पॉलिमर ऑफ नॅग अँड बॅक्टेरियल सेल वॉल मध्ये काय एक लॉंग पॉलिमरेशन चेन आहे कुणाची नॅग अँड नॅमची अजून आपण काय म्हणतो हे जे काही नॅग अँड नॅम आहेत बघा इन बॅक्टेरियल सेल नॅग अँड नॅम कशा आहेत
आणि त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? ग्लायकोसाइडिक बॉन्ड. अँड हॅव ग्लायकोसाइडिक बॉन्ड. अँड हॅव ग्लायकोसाइडिक बॉन्ड. त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? ग्लायकोसाइडिक बॉन्ड आहे. मग हा ग्लायकोसाइडिक बॉन्ड कशाने ब्रेक होणार आहे? लायझोझोम नावाच्या एन्झाईममुळे. मग लायझोझोम काय करेल? हा बॅक्टेरियल सेल वॉलला ब्रेक करेल बाय आपण काय म्हणतो? लायझोझोम ब्रेक बॅक्टेरियल सेल वॉल बाय डायजेशन. मग डायजेशन करून हा बॅक्टेरियल सेल वॉलला काय करणार आहे? या ठिकाणी किल केलं. हा नेक्स्ट पॉइंट आपला काय? ऑन द बेसिस ऑफ स्टेनिंग प्रोसिजर. On the basis of staining procedure, bacteria is divided into how many group? 2 group. Staining procedure, bacteria is divided into 2 group. दोन ग्रुप मध्ये आपण बॅक्टेरियाला काय केलं रे? डिवाइड केले. कशाच्या आधारे? स्टेनिंग प्रोसिजरच्या आधारे. मग ते दोन ग्रुप कोणकोणते? एकाला आपण म्हणतो ग्राम पॉझिटिव्ह. काय म्हणणार? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि एकाला आपण काय म्हणणार? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. काय म्हणणार? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. काय म्हणलं? ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. पहा इकडे लक्ष द्या. आता हे काय आहे? एक रेड कलरचा एक ग्लास आहे आणि यामध्ये काय आहे रे? यामध्ये बॅक्टेरिया आहे. काय आहे? या आहेत बॅक्टेरिया. मग हा एक ग्लास ट्यूब आहे आणि या ज्या काय आहेत बॅक्टेरिया आहे. मग आपण काय केलं? यावरती कलरिंग केली. म्हणजे काय? स्टेन टाकला. कोणता स्टेन टाकला रे? क्रिस्टल व्हायोलेट. काय केलं? क्रिस्टल व्हायोलेट आपण काय केला? स्टेन ऍड केला, स्टेनिंग केली. आणि ज्यावेळेस आपण क्रिस्टल व्हायोलेटनं स्टेनिंग करणार त्यावेळेस आपल्याला काय नजरेत आलं रे? त्यावेळेस आपल्याला समजलं की ह्या ज्या काही सर्व बॅक्टेरिया आहेत या सर्व बॅक्टेरियानं काय केलं रे? कलर घेतलाय. ऑल बॅक्टेरिया टेक स्टेन. काय म्हणूया आपण या ठिकाणी? ऑल बॅक्टेरिया टेक स्टेन. ऑल बॅक्टेरिया टेक स्टेन. सर्व बॅक्टेरियानं काय केलं रे? स्टेन घेतला. म्हणजे काय घेतला? हा क्रिस्टल व्हायोलेट कलर घेतला. नंतर आपण काय केलं? याला केलं डिस्टेनिंग. काय केलं? डिस्टेनिंग. म्हणजे स्टेन काढून टाकण्याचा आपण प्रयत्न केला. काय ऍड करून रे? ऍसिटोन ऍड करून. काय ऍड करून? ऍसिटोन ऍड करून आपण तो जो काही स्टेन आहे तो काढून घ्यायचा प्रयत्न केला. ज्यावेळेस आपण काय केलं? ऍसिटोन ऍड केलं त्यावेळेस आपल्याला समजलं की ज्या काही बॅक्टेरिया आहेत त्यांच्यावरती स्टेन तसाच राहिला आणि काही बॅक्टेरिया आहेत त्यांचा स्टेन काय झाला रे? लूज झाला. मग पहा, ज्या बॅक्टेरियाचा स्टेन प्रेझेंट यांच्यामध्ये काय आहे? स्टेन तशाच राहिला. मग स्टेन प्रेझेंट. मग ज्या बॅक्टेरियावरती स्टेन राहिला त्या बॅक्टेरियाला आपण काय म्हणणार? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. काय म्हणणार? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि ज्या बॅक्टेरियानं काय केलं रे? स्टेन लूज केला, लूज स्टेन, त्यांना आपण काय म्हणणार? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. काय म्हणणार? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. पहा, ज्या बॅक्टेरियानं स्टेन घेतला त्याला आपण काय म्हणलो? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि ज्या बॅक्टेरियानं स्टेन लूज केला त्यांना आपण काय म्हणलं? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता पहा दोघांचा आपण डिफरन्स पाहूया. काय पाहूया? डिफरन्स. ग्राम पॉझिटिव्ह आणि काय म्हणलं आपण? ग्राम निगेटिव्ह. इकडे काय आपण पाहूया? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि या ठिकाणी आपण काय पाहूया? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ठीक आहे. तर पहा हे जे काही ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहेत
या ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाचा जर आपण सेल वॉल पाहिला, काय पाहिला, सेल वॉल, तर यांचा सेल वॉल कसा आहे रे, ठीक आहे. कसा आहे, ठीक सेल वॉल. आणि आपण ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचा जर सेल वॉल पाहिला तर यांचा सेल वॉल कसा आहे, थिन, पातळ सेल वॉल आपल्याला यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. बरोबर. नेक्स्ट पॉइंट आपण काय म्हणूया, यांच्यामध्ये काय जास्त आहे रे, मोर नंबर. कशात जास्त आहे, नॅग आणि नॅम. नॅग आणि नॅम यांच्यामध्ये कसं आहे, यांच्यामध्ये कमी काय आहे रे, लेस नॅग अँड नॅम. नॅग म्हणजे काय, एन असेटाइल ग्लुकोज अमाइन. नॅम म्हणजे काय, एन असेटाइल म्युरिन. हे काय ग्राम निगेटिव्ह मध्ये कमी आहे. त्यानंतर आपण जर मेसोझोम पाहिले, काय पाहिलं, मेसोझोम, मेसोसोम. तर मेसोसोम यामध्ये कशाचं प्रेझेंट आहे, आणि यामध्ये मेसोसोम जे काही स्ट्रक्चर आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं एक्सटेन्शन किंवा एनफोल्डिंग म्हणतो आपण त्याला, मेसोसोम, या ठिकाणी कशाचं अब्सेंट आहे. मग या ठिकाणी अजून काय प्रेझेंट आहे पहा, लक्षात ठेवा, पी, पी आणि टी. पी म्हणजे काय, पिल्ली आहे, यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. यांच्यामध्ये पोरिन काय येतं, प्रेझेंट आहेत. आणि यांच्यामध्ये टॉक्झिन सुद्धा कसं आहे रे, प्रेझेंट आहे. या तिन्ही गोष्टी यांच्यामध्ये काय येतं, प्रेझेंट आहे. इकडे आपण पाहिलं तर काय, पिल्ली आहे, पोरिन आणि आपण काय म्हणूया टॉक्झिन, या तिन्ही गोष्टी यांच्यामध्ये कशा आहेत रे, अब्सेंट आहे. काय येतं, अब्सेंट. आता सर्वात महत्वाचा जर क्वेश्चन यावरती विचारला तर काय विचारू शकतात की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कोणत्या, सांगा. काय विचारतील, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कोणत्या. एकाला आपण काय म्हणतो, स्ट्रेप्टोकॉकस. काय म्हणणार, स्ट्रेप्टोकॉकस ही ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे. एक आहे स्ट्रेप्टोमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन ही पण काय ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. नेक्स्ट आपण काय म्हणूया, मायकोबॅक्टेरियम किंवा मायकोबॅक्टेरियम. बघा ठीक आहे, ही पण काय ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. त्यानंतर आपण काय म्हणणार, फ्रँकिया. ह्या 4 बॅक्टेरिया कशा आहेत रे, तर ग्राम पॉझिटिव्ह. जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया कोणकोणत्या, आपण पहिलीच म्हणूया मायकोप्लाझम. मायकोप्लाझम ही बॅक्टेरिया कशी रे, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. त्यानंतर सायनोबॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया ही पण कशी आहे, ग्राम निगेटिव्ह आहे. त्यानंतर रायझोबियम, रायझोबियम ही पण कशी आहे रे, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया कोणकोणत्या, मायकोप्लाझम आहे, सायनोबॅक्टेरिया आहे, अनेक आहे रायझोबियम. त्या कशा आहेत तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं. पहा ग्राम पॉझिटिव्ह कोणत्या, स्ट्रेप्टोकॉकस, स्ट्रेप्टोमायसिन, मायकोबॅक्टेरियम आणि फ्रँकिया. ग्राम निगेटिव्ह मायकोप्लाझम, सायनोबॅक्टेरिया, अनेक आहे रायझोबियम, आणि अजून एक राहिली ती म्हणजे कोणती, ई कोलाई. या सर्व काय येतं ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. लेट्स स्टडी नेक्स्ट पॉइंट. आता आपण 15 आहोत बॅक्टेरियाचा फ्लॅजेला. आता जो काय फ्लॅजेला आहे, हा फ्लॅजेला सिंगल सेल स्ट्रक्चर. कसं आहे आपण म्हणतो, आपण या फ्लॅजेलाला काय म्हणणार, आपण म्हणणार फीचर ऑफ सिंगल सेल. काय आहे, हे सिंगल सेलचं काय आहे, फीचर आहे. आपण काय म्हणणार, फर्स्ट पॉइंट आपण यामध्ये डिस्कस करूया. हे काय फीचर आहे, कोणाचं फीचर आहे, हे आहे फीचर ऑफ सिंगल सेल. फीचर ऑफ सिंगल सेल. मग हा फ्लॅजेला कोणाकोणामध्ये प्रेझेंट आहे, हा फ्लॅजेला प्रोकॅरियोट मध्ये प्रेझेंट आहे आणि युकॅरियोट मध्ये सुद्धा काय आहे, फ्लॅजेला प्रेझेंट असतो. आपण काय म्हणणार, प्रेझेंट इन बोथ प्रोकॅरियोट अँड युकॅरियोट. प्रेझेंट इन बोथ कोणाकोणामध्ये, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोट. प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक दोन्ही पण सेल मध्ये काय असतं रे, फ्लॅजेला प्रेझेंट आहे. तर फ्लॅजेलाचं जर स्ट्रक्चर आपण डिस्कस केलं कसं असणार आहे पहा.
ठीक आहे, हे काय बॅक फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, मग यामध्ये हा जो काही पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणणार, बेसल बॉडी. काय म्हणणार, बेसल बॉडी. याला आपण काय म्हणतो, फूक म्हणतो. काय म्हणतो आपण याला, फूक म्हणणार. ठीक आहे, आणि हे जे काही स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो, याला म्हणणार फिलामेंट. काय म्हणणार याला, फिलामेंट. बॅक्टेरियल जो काही फ्लॅजेल आहे त्या फिलामेंट मध्ये कशा प्रकारची अरेंजमेंट आहे, 9+2 अरेंजमेंट. कशी आहे, 9+2 अरेंज. ओके, आता हा जो काही फ्लॅजेल आहे हा कसा तयार होतो पहा, ट्युब्युलिन प्रोटीन. काय म्हणलं मी, ट्युब्युलिन नावाच्या काही प्रोटीन्स आहेत. त्या ट्युब्युलिन प्रोटीन पासून काय तयार होईल रे बघा, ट्युब्युलिन प्रोटीन गिव्ज मायक्रोट्युब्यूल. या ट्युब्युलिन प्रोटीन पासून काय बनेल, मायक्रोट्युब्यूल बनतील. आणि या मायक्रोट्युब्यूल पासून काय बनेल रे, फ्लॅजेला होईल. काय बनेल, फ्लॅजेला. मायक्रोट्युब्यूल गिव्ज फ्लॅजेला. ट्युब्युलिन प्रोटीन पासून काय बनलं, मायक्रोट्युब्यूल बनले, आणि मायक्रोट्युब्यूल पासून काय बनले, फ्लॅजेला बनले. ठीक आहे, आता मग आपण काय म्हणणार, ज्या बॅक्टेरियामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट आहे, फ्लॅजेला इज प्रेझेंट. जर बॅक्टेरियामध्ये जर फ्लॅजेला प्रेझेंट असेल तर ती बॅक्टेरिया कशी आहे, मोटाईल. कशी आहे, मोटाईल काय आहे, बॅक्टेरिया. त्यानंतर आपण काय म्हणणार, जो काही बॅक्टेरियल फ्लॅजेला आहे तो डिफरंट आहे कुणापेक्षा, युकॅरियोटिक फ्लॅजेलापेक्षा. आपण काय म्हणतो, बॅक्टेरियल फ्लॅजेला इज डिफरंट फ्रॉम युकॅरियोटिक फ्लॅजेला. बॅक्टेरियल फ्लॅजेला is different from eukaryotic flagella. From eukaryotic flagella. हा जो काही बॅक्टेरियल फ्लॅजेला आहे हा युकॅरियोटिक फ्लॅजेला पेक्षा कसा आहे रे, वेगळा आहे. मग कोणत्या बॅक्टेरिया आहेत ज्यांच्यामध्ये फ्लॅजेला काय अब्सेंट असणार आहे. काय म्हणलं आपण यामध्ये म्हणूया, फ्लॅजेला इज अब्सेंट. फ्लॅजेला अब्सेंट. मग कोणत्या बॅक्टेरिया आहेत ज्यांच्यामध्ये फ्लॅजेला नाहीये, एक आपण म्हणूया सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरियामध्ये काय नाहीये रे, फ्लॅजेला नाहीये. त्यानंतर आपण काय म्हणणार, मायकोप्लाझम. मायकोप्लाझम यामध्ये पण काय नाही रे, फ्लॅजेला प्रेझेंट नाहीये. ठीक आहे, आणि कॉकस. या 3 बॅक्टेरियामध्ये काय नाही रे, फ्लॅजेला प्रेझेंट नाही. आता पहा, अशी एक बॅक्टेरिया आहे आणि या बॅक्टेरियाला एकच फ्लॅजेला आहे. काय म्हणलं, एकच फ्लॅजेला आहे. आपण काय म्हणणार, मोनोट्रायकस. काय म्हणणार, मोनोट्रायकस. आता ही एक बॅक्टेरिया आहे त्यामध्ये 2 फ्लॅजेला आहे. किती फ्लॅजेला आहेत, 2. आपण काय म्हणणार पहा, ॲम्फी. काय म्हणणार, ॲम्फी. ॲम्फी म्हणजे काय, बोथ. ॲम्फीट्रायकस. काय म्हणणार, ॲम्फीट्रायकस. आता एक बॅक्टेरिया आहे अशी त्यामध्ये 1 2 3 4 फ्लॅजेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, सिफॅलोट्रायकस. काय म्हणणार, सिफॅलोट्रायकस. बरोबर. आणि अशा प्रकारची एक बॅक्टेरिया आहे ज्यामध्ये 1 रे 2 3, इकडे काय 2 3, तर आपण काय म्हणतो, लोफोट्रायकस. लोफोट्रायकस बॅक्टेरिया. एक फ्लॅजेला असेल तर आपण काय म्हणणार, मोनोट्रायकस. 2 असेल तर ॲम्फीट्रायकस. 3 असेल तर सिफॅलोट्रायकस. सॉरी 4 असेल तर सिफॅलोट्रायकस. आणि इकडे 3 आणि इकडे 3 असेल आपण काय म्हणणार, लोफोट्रायकस. काय म्हणणार, लोफोट्रायकस. ओके, इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे. पहा नेक्स्ट पॉइंट, पिलिया. आता आपण हे स्ट्रक्चर बॅक्टेरियामध्ये एकदा पाहिलं होतं, परत आपण याला काढूया. समजा बॅक्टेरिया आहे अशी आणि यामध्ये अशा प्रकारचं काय स्ट्रक्चर प्रेझेंट, त्याला आपण काय म्हणतो, पिलिया म्हणतो. काय म्हणणार, पिलिया. याचा शेप कसा आहे रे, याचा शेप आहे ट्युब्युलर शेप. कसा शेप आहे, ट्युब्युलर शेप. आणि हे बॅक्टेरियल सेल मध्ये कमी असतात का जास्त असतात, लेस इन नंबर.
नंबर कसा आहे, लेस इन नंबर. ते जर आपण इकडं फिम्ब्रिया पाहिले, हे फिम्ब्रिया कसे असतात रे पा, यांचा शेप जर आपण पाहिला त्यांचा आकार कसा आहे, ब्रिस्टल शेप. कसा आकार यांचा, ब्रिस्टल. आणि यांचा नंबर कसा आहे, मोर इन नंबर. मोर इन नंबर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ते काय होते, पाहायला भेटतील. मग यांचं काम काय, फंक्शन काय, कुणाचं, या फिलयाचं. इन सम बॅक्टेरिया, काही बॅक्टेरियामध्ये हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय करतील, काम करतील. इन सम बॅक्टेरिया helps in sexual reproduction. Helps in sexual reproduction. आणि याचं काय फंक्शन असणार आहे, त्याचं एकच काम आहे, कोणतं, अटॅचमेंट. कोणतं काम आहे, अटॅचमेंट मध्ये काय होतील रे, या मदत करतील. हे जे काही फिम्ब्री आहे या फिम्ब्री कुठे मदत करतील, अटॅचमेंट मध्ये. आणि पिल्या कुठे मदत करतील रे, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. कोणामध्ये, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. यांचा आकार कसा आहे, ट्युब्युलर. यांचा आकार कसा आहे, ब्रिस्टल शेप. ह्या कशा आहेत, पिल्या कशा आहेत, लेस इन नंबर. त्या कशा आहेत, मोर इन नंबर. ओके. हा, नेक्स्ट स्ट्रक्चर आपलं कोणते, मेसोझोम. आता आपण मेसोझोम म्हणजे नेमकं काय, इनफोल्डिंग और एक्सटेन्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये ज्या काही इनफोल्डिंग्स आपल्याला पाहायला भेटल्यात, आपण डायग्राम मध्ये पाहिलं होतं, तर त्याला आपण काय म्हणतो, मेसोझोम म्हणतो. काय म्हणतो आपण, मेसोझोम. आपण काय म्हणा, इनफोल्डिंग और एक्सटेन्शन. कुणामध्ये रे, इन प्लाझ्मा मेम्ब्रेन. इन प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये ज्या काही इनफोल्डिंग किंवा एक्सटेन्शन, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फोल्डिंग होऊन फोल्ड होऊन ज्या काही स्ट्रक्चर तयार झाले, त्याला आपण काय म्हणतो, मेसोझोम म्हणतो. काय म्हणतो, मेसोझोम. मग हे जे काही इनफोल्डिंग आहे किंवा हे एक्सटेन्शन आहे पहा, हे जे काही एक्सटेन्शन्स आहे, दिस एक्सटेन्शन्स आर इन द फॉर्म ऑफ, कोणत्या फॉर्म मध्ये आहे एक्सटेन्शन पहा, ते तीन प्रकार. एक वेसिकल, ट्युब्युल आणि लॅमेलिया. एनसीईआरटीची लाईन आहे. वेसिकल, ट्युब्युली आणि काय, लॅमेली. वेसिकल, ट्युब्युली आणि काय, लॅमेली. ठीक आहे. आता हे जे काय मेसोझोम्स आहेत, हे मेसोझोम्स आपल्याला कुठे मदत करतील, आपण काय म्हणूया, हेल्प्स इन. बॅक्टेरियामध्ये या मेसोझोमचं काय काम आहे, तर एक आहे बा, सेल वॉल फॉर्मेशन. काय काम आहे, सेल वॉल फॉर्मेशन. काय म्हणणार, सेल वॉल फॉर्मेशन. त्यानंतर डीएनए रिप्लिकेशन. डीएनएचं रिप्लिकेशन करण्यामध्ये काय हे काम करतील. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन. कशाचं डिस्ट्रीब्युशन करतील रे, डिस्ट्रीब्युशन ऑफ डॉटर सेल. डॉटर सेलचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे हे त्यांचं एक काम आहे. एक नंतर आपण या रेस्पिरेशन. नेक्स्ट कोणतं फंक्शन आहे, सिक्रिशन. कोणतं फंक्शन आहे, सिक्रिशन. आणि एक लास्ट फंक्शन आहे, कोणतं आहे, इनक्रीज सरफेस एरिया. सरफेस एरिया वाढवण्याचं काम काय करतील रे, काम करतील. आणि त्याचबरोबर एन्झायमॅटिक कंटेंट. एन्झायमॅटिक कंटेंट एवढं काय तरी मेसोझोमचे फंक्शन्स आहेत किंवा मदत करेल कशामध्ये, सेल वॉल फॉर्मेशन मध्ये, डीएनएचं रिप्लिकेशन करण्यामध्ये, त्यानंतर जे काही डॉटर सेल्स आहेत त्यांना सेपरेट करण्यामध्ये, रेस्पिरेशन मध्ये, सिक्रिशन प्रोसेस मध्ये काय होईल रे, हे काम करतील. त्यानंतर काय म्हणलं, सरफेस एरिया वाढवतील. आणि एन्झायमॅटिक कंटेंट मध्ये हे मेसोझोम्स आपल्याला काय करतील रे, म्हणजे बॅक्टेरियाला काय करतील, मदत करतील. नेक्स्ट काय, क्रोमॅटोफोर.
आता एक क्रोमॅटोफोर पण काय रे, हे सुद्धा काय एक मेम्ब्रेनचं एक्सटेन्शनच आहे. काय आहे? मेम्ब्रेनचं एक्सटेन्शन. आपण काय म्हणणार? मेम्ब्रेन एक्सटेन्शन. मेम्ब्रेन एक्सटेन्शन. यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत रे? यांच्यामध्ये पिगमेंट प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहेत? पिगमेंट्स प्रेझेंट. मग पिगमेंट प्रेझेंट्स आहेत हे काय? नंतर मेम्ब्रेन एक्सटेन्शन आहे. आपण अजून एक पॉईंट म्हणतो की सायनोबॅक्टेरियामध्ये क्रोमॅटोफोर प्रेझेंट असल्यामुळे हे काय? कनेक्टिंग लिंक बिटवीन कुणामध्ये? प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोट मध्ये. याचा एक सिमिलर रोल पण आहे. कोणता पहा? सिमिलर रोल. कुणासारखा सिमिलर रोल आहे? आपण म्हणतो थायलॉकॉइड. सिमिलर रोल लाईक थायलॉकॉइड. आणि काय म्हणलं? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्रोमॅटोफोर. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्रोमॅटोफोर. क्रोमॅटोफोर प्रेझेंट असल्यामुळे सायनोबॅक्टेरिया काय करणार? इज कन्सिडर ॲज कनेक्टिंग लिंक between prokaryote and eukaryote. सायनोबॅक्टेरियामध्ये क्रोमॅटोफोर प्रेझेंट असल्यामुळे आपण त्यांना काय कन्सिडर करतो रे? कनेक्टिंग लिंक. कुणामध्ये? प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोट मध्ये. आता बॅक्टेरियामधलं जे काही न्यूक्लिओइड जे काही स्ट्रक्चर आहे कोणतं? बॅक्टेरियामध्ये, तर आपण काय म्हणणार? इन बॅक्टेरियल सेल double stranded DNA is present. बरोबर. कोणत्या बॅक्टेरियामध्ये नाही रे? एस्केप. आपण या ठिकाणी म्हणूया मायको. त्यानंतर यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? तर बेसिक प्रोटीन प्रेझेंट आहेत. आणि यांच्यामध्ये जो काही हिस्टोन मॉलिक्यूल आहे ते काय हिस्टोन आहेत ते काय त्यांच्यामध्ये अब्सेंट. काय आहे? तर हिस्टोन अब्सेंट. ओके, इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे? नेक्स्ट काय मग आपण म्हणूया प्लाझ्मिड. आता 10 नंबरचं जे काही स्ट्रक्चर आहे बॅक्टेरियामध्ये आपण नंबरिंग केली होती, त्यामध्ये आपण 10 नंबरचं स्ट्रक्चर स्टडी करत आहोत. ते कोणतं आहे? प्लाझ्मिड. आता हे प्लाझ्मिड काय म्हणतो आपण? एक्स्ट्रा क्रोमोझोमल सर्क्युलर डीएनए प्रेझेंट इन बॅक्टेरिया. आपण काय म्हणणार? एक्स्ट्रा क्रोमोझोमल. त्यानंतर आपण काय म्हणलं रे? ते कसं आहे? सर्क्युलर. कसं आहे? सर्क्युलर. परत कसं आहे? डबल स्टँडर्ड. याच्यामध्ये ॲबिलिटी कोणती रे? सेल्फ रिप्लिकेशन. म्हणून आपण सेल्फ रिप्लिकेटिंग. आणि त्यानंतर आपण काय म्हणतो की हे कोणामध्ये प्रेझेंट आहे? प्रेझेंट इन बॅक्टेरियल सेल. हा प्लाझ्मिड कोणामध्ये प्रेझेंट असतो रे? प्रेझेंट इन बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियलच्या सेलमध्ये काय आहे? प्लाझ्मिड प्रेझेंट आहे. प्रेझेंट इन बॅक्टेरियल सेल. जर आपण टाईप जर पाहिले प्लाझ्मिडचे, काय पाहिले? टाईप. पहिला कोणता आहे? टीआय प्लाझ्मिड. कोणता आहे? टीआय प्लाझ्मिड. याला आपण काय म्हणतो? ट्यूमर इंड्युसिंग प्लाझ्मिड. काय म्हणणार? ट्यूमर इंड्युसिंग प्लाझ्मिड. सेकंड कोणता आहे? आर प्लाझ्मिड. कोणता प्लाझ्मिड आहे? आर प्लाझ्मिड. याला आपण काय म्हणतो? रेजिस्टंट प्लाझ्मिड. थर्ड कोणता आहे? आपण म्हणतो
थर्ड जो आहे तो आहे कॉल प्लाझ्मिड. काय म्हणतो आपण? कॉल प्लाझ्मिड. कॉल काय आहे? कॉलिसिन केमिकल हे आहे. कॉलिसिन प्रेझेंट इन बॅक्टेरिया. कॉलिसिन प्रेझेंट इन बॅक्टेरिया. आणि यामुळे काय होते रे? हे बॅक्टेरिया किल अदर बॅक्टेरिया. दुसऱ्या बॅक्टेरियाला किल करण्यासाठी काय रे? ते काय करते? मदत करते. काय करते? मदत करते. ठीक आहे, हे समजलं सर्वांना. काय म्हणलं आपण? प्लाझ्मिड. प्लाझ्मिड काय? एक्स्ट्रा क्रोमोझोमल आहे, सर्क्युलर आहे, डबल स्टँडर्ड आहे, सेल्फ रिप्लिकेशन त्यामध्ये आहे आणि बॅक्टेरियल सेलमध्ये पाहायला भेटतं. तर 3 प्रकारचे प्लाझ्मिड या ठिकाणी प्रेझेंट आहेत. टी प्लाझ्मिड, आर प्लाझ्मिड आणि काय? कॉल प्लाझ्मिड. नेक्स्ट कोणतं स्ट्रक्चर आहे पहा? रायबोझोम. आता रायबोझोम स्ट्रक्चर कसं आहे? विदाउट मेम्ब्रेन ऑर्गेनेल. कसं आहे? विदाउट मेम्ब्रेन ऑर्गेनेल. आणि कोणत्या ठिकाणी प्रेझेंट आहे? हे प्रेझेंट आहे सायटोप्लाझम मध्ये. लोकेशन काय आहे? सायटोप्लाझम. आपण काय म्हणणार? मेम्ब्रेन विदाउट ऑर्गेनेल. असं ऑर्गेनेल आहे ज्यामध्ये मेम्ब्रेन नाही. मेम्ब्रेन विदाउट ऑर्गेनेल. मेम्ब्रेन विदाउट ऑर्गेनेल. तर लोकेशन कुठे आहे रे? लोकेशन आहे सायटोप्लाझम. कोणत्या ठिकाणी? सायटोप्लाझम मध्ये आपल्याला हे पाहायला भेटेल. कोण? रायबोझोम. आता रायबोझोमचा रोल काय आहे? त्याचा रोल आहे प्रोटीन सिंथेसिस. सर्वांनाच माहिती आहे, रायबोझोम हेल्प इन प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस साठी काय करेल रे? हा रायबोझोम काय करतो रे? मदत करतो. काय करतो? मदत करतो. काय करणार आहे? प्रोटीन सिंथेसिस साठी मदत करेल. नेक्स्ट आपण काय म्हणतो? मग रायबोझोम मध्ये का प्रोकॅरियोटिक रायबोझोम जर आपण पाहिला, कोणता? प्रोकॅरियोटिक रायबोझोम. हा कसा आहे रे? 50s 70s 80s 70s. कसा आहे? 70s. यस म्हणजे काय? सेडबर्ग युनिट. काय म्हणतो आपण त्याला? सेडबर्ग युनिट आहे. ठीक आहे. मग यामध्ये 2 युनिट, एक स्मॉलर युनिट आणि काय? लार्जर युनिट. एक आहे 30 years, एक कसं आहे 50 years. या 30 years मध्ये काय आहे? 16 years रायबोझोमल RNA. आणि आपण काय म्हणूया? 21 टाईप प्रोटीन. टाईप 50 years मध्ये काय आहे? 23 years आणि काय? 5 years. तर आपण युकॅरियोटिक रायबोझोम पाहिला, कोणता? युकॅरियोटिक रायबोझोम. यामध्ये काय म्हणतो आपण? हा कसा आहे? 80 years. हे जर आपण पाहिलं तर कसं आहे? 40 years एक युनिट आहे आणि काय? 16 years एक काय? युनिट आहे. आणि यामध्ये कोणकोणते RNA आहेत? आपण म्हणतो 28 years रायबोझोमल RNA, नंतर 5.8 रायबोझोमल RNA आणि एक कोणता आहे? 5 years रायबोझोमल RNA. दिस इज ऑल अबाउट रायबोझोम. रायबोझोम कसा आहे? मेम्ब्रेन विदाउट ऑर्गेनेल. लोकेशन कुठे आहे? सायटोप्लाझम मध्ये. याचं काम काय आहे? प्रोटीन सिंथेसिस. प्रोकॅरियोटिक मध्ये जे काही रायबोझोम्स आहेत ते कसे येतं? 70 years आपल्याला पाहायला भेटतात. आणि युकॅरियोटिक रायबोझोम जो आहे तो कसा आहे? 80 years आहे. कसा आहे? 80 years. नेक्स्ट स्ट्रक्चर कोणतं आपलं? इन्क्लुजन बॉडी. हे पण कसं रे? विदाउट मेम्ब्रेन ऑर्गेनेल. यावरती पण मेम्ब्रेन आहे का? नाही. विदाउट मेम्ब्रेन ऑर्गेनेल. विदाउट मेम्ब्रेन ऑर्गेनेल. हे कसं आहे? इनसॉल्युबल. इनसॉल्युबल. नंतर आपण काय म्हणूया? ग्रॅन्युलर. काय आहे? ग्रॅन्युलर. आणि याचं काम काय रे? याचं काम आहे स्टोरेज. काय काम आहे याचं? स्टोरेज. ठीक आहे. हे झाले 11 नंबरचं स्ट्रक्चर. अजून एक कोणतं स्ट्रक्चर राहिलं आपलं? आपण एक राहिलेलं आहे आपलं स्ट्रक्चर, ते म्हणजे कोणतं? प्लाझ्मा मेमरी. कोणतं राहिलंय? प्लाझ्मा मेमरी. प्लाझ्मा मेमरी.
आता हे जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हे कसं रे सिमिलर आहे कुणामध्ये प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मध्ये सिमिलर इन बोथ प्रोकॅरियोट अँड युकॅरियोट प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मध्ये कसं आहे सिमिलर आहे. यामध्ये जो काही हेड पार्ट आहे आणि हा टेल पार्ट हा हेड कसा आहे पोलार हेड कसा भाग असतो पोलार लक्षात ठेवा आपण सेल द युनिट ऑफ लाईफ मध्ये पूर्ण पाहू. आणि हा जो कोणता आहे टेल पार्ट हा कसा आहे नॉन पोलार. हा याचं नेचर कसं रे फॉस्फोलिपिड इन नेचर आपण काय म्हणतो फॉस्फोलिपिड इन नेचर. कसं आहे फॉस्फोलिपिडनं काय झालेलं आहे तर प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार झालेला आहे. तर आपण काय केलं रे सर्व 12 स्ट्रक्चर काय केले तर स्टडी केलेले आहेत. तर कोणकोणते पाहिले स्ट्रक्चर आपण एक पाहिला सेल एनव्हलप म्हणजे काय पाहिलं आपण सेल एनव्हलप काय पाहिलं सेल एनव्हलप मध्ये ग्लायकोकायलेक्स पाहिलं सेल वॉल पाहिलं आणि आता प्लाझ्मा मेम्ब्रेन पाहिलं. त्यानंतर आपण कोणतं स्ट्रक्चर पाहिलं फ्लॅजेला पाहिला फिलिया आणि फिम्ब्री हे स्ट्रक्चर आपण पाहिलं बरोबर. मेसोझोम्स काय आहेत क्रोमॅटोफोर्स काय आहेत प्लाझमिड काय इन्क्लुजन बॉडी काय जेवढे बॅक्टेरियामध्ये स्ट्रक्चर्स आहेत तेवढे आपण काय केलं डिटेलमध्ये स्टडी केलेले आहेत. तर आपण आता एक महत्त्वाचा पॉईंट डिस्कस करूया तो म्हणजे कोणता न्यूट्रिशन इन बॅक्टेरिया. तर आपण म्हणतो बघा खूप प्रकारची न्यूट्रिशनल डायव्हर्सिटी आपल्याला किंगडम मोनेरामध्ये काय होते पाहायला भेटते. व्हास्ट मेजॉरिटी ऑफ न्यूट्रिशनल डायव्हर्सिटी इज प्रेझेंट इन किंगडम मोनेरा. ठीक आहे किंगडम मोनेरामध्ये काय होते जास्त प्रमाणामध्ये आपल्याला न्यूट्रिशनल डायव्हर्सिटी पाहायला भेटते. एक मिनिट पॉज कर. काय न्यूट्रिशन इन बॅक्टेरिया. आता पहा कशा प्रकारचं न्यूट्रिशन आपल्याला बॅक्टेरियामध्ये पाहायला भेटतं. एकाला आपण काय म्हणतो ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. एक आहे ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय रे ज्या बॅक्टेरिया स्वतःचं अन्न काय करतील स्वतः तयार करतील तर आपण काय म्हणतो ऑटोट्रॉपिक. आणि एक आहे हेटेरोट्रॉपिक. एक आहे हेटेरोट्रॉपिक. आता या ठिकाणी लक्ष द्या जे काही ऑटोट्रॉपिक आहे पहा काय होईल एडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट करून या ठिकाणी काय होईल रे एटीपी तयार होईल. आणि या एटीपी पासून काय होईल रे फूड सिंथेसाइज. काय होईल फूड सिंथेसाइज. यामध्ये पण काय होणार एडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट काय तयार होईल एटीपी. आणि एटीपी पासून या ऑटोट्रॉपिक मध्ये दोन टाइप्स आहे किती टाइप दोन टाइप. तर एकाला आपण काय म्हणतो फोटो ऑटोट्रॉप आणि एकाला आपण काय म्हणतो केमो ऑटोट्रॉप. एकाला आपण काय म्हणणार फोटो ऑटोट्रॉप आणि एकाला आपण काय म्हणतो केमिओ ऑटोट्रॉप. फोटो ऑटोट्रॉप फोटो ऑटोट्रॉप फोटो ऑटोट्रॉप. आणि या ठिकाणी काय आपण केमिओ ऑटोट्रॉप केमिओ ऑटोट्रॉप. त्या फोटो ऑटोट्रॉप मध्ये आपण काय पाहतो पहा फोटो ऑटोट्रॉप मध्ये आपण म्हणणार एडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट. सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये काय होईल रे एटीपी तयार होईल आणि एटीपी पासून काय बनेल रे फूड बनेल. काय बनेल फूड. केमी ऑटोट्रॉप मध्ये काय होणार एडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट यापासून काय होणार एटीपी. या ठिकाणी काय होणार आहे ऑक्सिडेशन ऑफ केमिकलच्या ऑक्सिडेशन होत असताना एडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेटचं कन्व्हर्जन एटीपी मध्ये आणि यामध्ये काय बनेल फूड बनेल. काय बनेल फूड सिंथेसिस. काय होईल फूड सिंथेसाइज. तर पहा आता आपण हेटेरोट्रॉप मध्ये पण किती टाइप आहेत दोन टाइप. एक आपण काय म्हणणार फोटो हेटेरोट्रॉप. काय म्हणणार फोटो हेटेरोट्रॉप आणि एक आपण काय म्हणतो केमिओ हेटेरोट्रॉप
या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे पहा. फोटो ऑटोट्रॉप मध्ये एडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट आणि सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये काय होईल या ठिकाणी एटीपी तयार होईल. परंतु या एटीपी पासून फूड सिंथेसाइज होईल का रे? नाही होणार. या एटीपी पासून फूड सिंथेसाइज होईल का? नाही होणार. आणि केमी ऑटोट्रॉप मध्ये पण सेम एडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट आणि आपण काय म्हणूया ऑक्सिडेशन ऑफ केमिकल. केमिकलचं ऑक्सिडेशन झालं या ठिकाणी काय म्हणली एटीपी तयार झाली. काय झाली? एटीपी. मग या एटीपी पासून फूड सिंथेसाइज होईल का? नाही होणार. होईल का? नाही होणार. हे काय मग न्यूट्रिशन इन बॅक्टेरिया. आता बघा मेजॉरिटी ऑफ द बॅक्टेरिया कशा आहेत रे? हेटेरोट्रॉप. आपण काय म्हणतो मेजॉरिटी ऑफ बॅक्टेरिया आर हेटेरोट्रॉपिक इन नेचर. मेजॉरिटी ऑफ बॅक्टेरिया मेजॉरिटी ऑफ बॅक्टेरिया कशा आहेत? हेटेरोट्रॉप. हेटेरोट्रॉप म्हणजे बघा ते कशा प्रकारे ते काही असतील म्हणतो या ठिकाणी सिम्बायोटिक काय आहे? सिम्बायोटिक. नंतर पॅरासाइट. हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया कशा आहेत? सिम्बायोटिक आहेत. त्यानंतर आपण या पॅरासाइटिक आहेत आणि काही कसे आहेत बघा डिकम्पोजर्स. काही कसे आहेत? डिकम्पोजर्स. आम्हाला आपण मेजॉरिटी ऑफ बॅक्टेरिया हेटेरोट्रॉपिक. काय म्हणलं आपण सिम्बायोटिक पॅरासाइटिक आणि काय डिकम्पोजर्स. बघा आता जे काही हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया आहेत काय तर हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया त्या कशामध्ये मदत करतात पहा. हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया हेल्प्स इन कुठे मदत करतील रे? एक आहे कर्ड मेकिंग दही बनवण्यामध्ये. कोणती बॅक्टेरिया जी दही बनवण्यामध्ये मदत करेल ती आहे लॅक्टोबॅसिलस. कोणती आहे? लॅक्टोबॅसिलस. ठीक आहे. काय अँटीबायोटिक फॉर्मेशन. अँटीबायोटिक फॉर्मेशन आहे अँटीबायोटिक फॉर्मेशन. ती अँटीबायोटिक फॉर्मेशन करणारी ती बॅक्टेरिया कोणती आहे? स्ट्रेप्टोमायसिस. कोणती आहे? स्ट्रेप्टोमायसिस. आपण काय म्हणणार मग स्ट्रेप्टोमायसिस. स्ट्रेप्टोमायसिस. आणि काय नायट्रोजन फिक्सेशन. थर्ड नंबर कोणता आहे? नायट्रोजन फिक्सेशन. कोणती आहे? रायझोबियम आणि फॅनकिया. रायझोबियम आणि कोणती आहे? फॅनकिया. लक्षात राहील ना? कोणती आहे? रायझोबियम आणि फॅनकिया. काय नायट्रोजन फिक्सेशनचं काय करतील? काम करतील. मग आपण काय म्हणलो खूप साऱ्या बॅक्टेरिया आहेत त्या काय आहेत? हेटेरोट्रॉपिक इन नेचर. म्हणजे त्या कशा आहेत? सिम्बायोटिक असतील, पॅरासाइटिक असतील आणि डिकम्पोजर असतील. हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया कशामध्ये मदत करतील? तर एक म्हणतो आपण कर्ड मेकिंग मध्ये, अँटीबायोटिक फॉर्मेशन मध्ये आणि काय नायट्रोजन फिक्सेशन मध्ये. काय म्हणतो आपण? नायट्रोजन फिक्सेशन. नेक्स्ट पॉइंट कोणता आहे आपला? तर तो म्हणजे रेस्पिरेशन. आता बॅक्टेरिया कशा प्रकारे रेस्पायर करतील? तर दोन प्रकारे. एकाला आपण काय म्हणतो एरोबिक रेस्पिरेशन आणि एक काय म्हणतो आपण अनएरोबिक रेस्पिरेशन. मग हे कोणतं आहे? एरोबिक रेस्पिरेशन. आता एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय? तर बॅक्टेरियाला रेस्पायर करण्यासाठी काय लागेल? इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा इन द प्रेझेन्स ऑफ एअर म्हणूया आपण. इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. हे कोणतं आहे? अनएरोबिक. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन लागेल का? नाही. अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. अब्सेन्स ऑफ एअर पण म्हणूया आपण. तर मग एरोबिक मध्ये दोन टाईप. एक कोणते रे? एकाला आपण म्हणतो ऑब्लिगेट. काय म्हणणार? ऑब्लिगेट. काय म्हणणार? ऑब्लिगेट एरोबिक. काय म्हणणार आपण?
ऑब्लिगेट एरोबिक. आणि हे कोणतं आहे? फॅकल्टेटिव्ह. फॅकल्टेटिव्ह एरोबिक. आता ऑब्लिगेट या शब्दाचा अर्थ काय होतो? स्ट्रिक्टली. काय म्हणतो आपण? स्ट्रिक्ट. स्ट्रिक्टली यांना काय लागेल रे? डू नॉट सर्वाइव्ह इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. आपण काय म्हणूया? डू नॉट, सॉरी, एरोबिक आहेत ना, मग नीड एअर और ऑक्सिजन ना काय लागेल? स्ट्रिक्टली ऑक्सिजन लागेल. फॅकल्टेटिव्ह या शब्दाचा अर्थ काय होतो रे? ऑप्शनल. कशा आहे तर? ऑप्शनल. फॅकल्टेटिव्ह एरोबिक म्हणले. या ज्या काय फॅकल्टेटिव्ह एरोबिक बॅक्टेरिया आहेत त्या मेनली कशा आहेत रे? मेनली एरोबिक, बट ऑप्शनली अनएरोबिक. ऑप्शनली कशा आहेत? अनएरोबिक. यामध्ये पण काय आपण म्हणूया? ऑब्लिगेट अनएरोब. ऑब्लिगेट अनएरोब. आणि इकडे कोणता म्हणून आपण? फॅकल्टेटिव्ह. फॅकल्टेटिव्ह अनएरोब. आता ऑब्लिगेट म्हणजे काय? स्ट्रिक्ट. बरोबर. स्ट्रिक्टली त्यांना काय लागेल रे? बघा, स्ट्रिक्टली या सर्वाइव्ह होऊ शकत नाही कुठे? ऑक्सिजन मध्ये. आपण काय म्हणणार? कॅन नॉट सर्वाइव्ह इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. कॅन नॉट सर्वाइव्ह इन ऑक्सिजन. ऑक्सिजन मध्ये त्या सर्वाइव्ह करतील का? नाही करणार. आता या फॅकल्टी म्हणजे आपण काय म्हणतो? ऑप्शनली. या मेनली कशा आहेत रे? अनएरोबिक. मेनली कशा आहेत? अनएरोबिक. बट ऑप्शनली कशा असणार आहेत? एरोबिक. बट ऑप्शनली कशा आहेत? एरोबिक. रेस्पिरेशन दोन प्रकारचे, एरोबिक आणि अनएरोबिक. एरोबिक मध्ये दोन टाइप, ऑब्लिगेट एरोबिक अँड फॅकल्टेटिव्ह एरोबिक. आता ऑब्लिगेट एरोबिक मध्ये आपण काय म्हणतो? यामध्ये ऑक्सिजन लागेलच. इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन दे कॅनॉट सर्वाइव्ह. फॅकल्टेटिव्ह एरोबिक म्हणजे काय? फॅकल्टेटिव्ह या शब्दाचा अर्थ होतो ऑप्शनल. या मेनली कशा आहेत? एरोबिक, परंतु ऑप्शनली कशा असतील? अनएरोबिक. ऑब्लिगेट अनएरोब. ऑब्लिगेट म्हणजे काय? स्ट्रिक्टली. स्ट्रिक्टली ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये सर्वाइव्ह करतील का? नाही करणार. आणि फॅकल्टेटिव्ह अनएरोबिक म्हणजे मेनली कशा आहेत? अनएरोबिक, परंतु ऑप्शनली कशा असतात? एरोबिक असतात. हे सर्वांना रेस्पिरेशन समजलं का? नक्की सांगा. ओके, थँक्यू.